नमस्कार, तर मी आहे चांदक मध्ये आणि आज आपला सण नमस्कार, मी आहे चांदक मध्ये आणि आज आहे बेंदूर हा सण आणि योगायोगाने मी आज चांदकला आले आहे आणि माझ्या नशिबात असावा हा सण असं मी म्हणेल। चांदक मध्ये आपल्याला आज बेंदूर पाहायला मिळणार आहे आणि बेंदूर हा सण शेतकऱ्यांच्या जवळचा जो मित्र आहे सगळ्यात जवळचा म्हणजे बैल आणि बैलाची त्या दिवशी पूजा केली जाते, त्यांना न्हाऊ माकू घातलं जातं, गोडधोड जेवण दिलं जातं, पूर्ण गावभर त्यांची मिरवणूक काढली जाते, त्यांना झुले फटाके तुम्ही बघत आहात आणि आपण हे सगळी धमाल बैलांची हौस केली जाते। तो एक दिवस असतो, प्राणी मात्रांना आपण त्यांना सजवतो छान प्रकारे। तर आमच्या चांदक मध्ये हे सगळं कसं होतंय ते आपण आता पाहणार आहोत। तर सगळेजण आणि पूर्वी तर खूप पूर्ण चावडी भरून जायची ही चांदक मधली आणि आता बैलांची संख्या फार कमी झाली कारण लोक आता नोकरधंदा व्यवसायाकडे वळले आहेत, त्याच्यामुळे आपल्याकडे बैलांची संख्या कमी आहे। पण तेवढ्यातल्या तेवढ्यात योगायोगाने का होईना मला आज बेंदूर सण तुम्हाला दाखवता येईल। तर आपण बघूयात बेंदूर। तर तुम्ही बघू शकता पूर्ण लख्खच आभाळ झालेलं आहे वरती, एवढे छान वातावरण आहे ऐन पावसाळ्यामध्ये आणि थोडंसं मध्ये मध्ये ऊनही पडतं आणि लखलखाट झालेलं आहे पूर्ण आणि पूर्ण चावडीमध्ये सगळे लोक जमा झाले जे पण शेतकरी आहेत जे बैलांचा सांभाळ करतात। हा घेणार आहे मी तिथे येते। तर सगळेजण बघा खूप छान आता जल्लोष करतायत, जे शेतकरी मित्र आहेत ते आनंदाने आज नाचतात, त्यांचा तो उत्सव सेलिब्रेट करतात अशा प्रकारे। तर आपण बैल थोड्या फार कमी आहेत पण त्याच्यातून पण आपण सगळ्या बैलांची नावं ओळख करून घेणार त्यांच्या लोकांची। आवाज वाढलेला आहे, जल्लोष होत आहे, उत्सव रंगात आलेला आहे, आपण बघूयात जरा चावडीमध्ये आणि पूर्ण चावडी अशी पूर्ण बैलांनी भरलेली असायची पहिले, आता मोजकीच बैल असल्यामुळे बघा आपल्याला एवढा क्राऊड दिसतोय। तर हे बघायला बघ्यांची संख्या ही प्रचंड असते महिला वर्ग। बघा हा जो पोर्शन आहे तो सगळा आपल्याला इथे चांदक मध्ये प्रेक्षक दिसत आहेत जो महिला वर्ग आहे, आपण त्यांनाही बघणार आहोत। सगळ्यांचं आपल्याला सगळे दिसले पाहिजे ते कव्हर करणार आहोत सगळेजण। हाय करा सगळ्यांनी म्हणजे याल व्यवस्थित, ठीक आहे? हाय करा सगळ्यांनी म्हणजे दिसायला व्यवस्थित आहे ना। बैलजोडीची नावं आपण नंतर सेशन घेऊ, ठीक आहे?
नवीन केलं याला. नवीन केले पायात पण बघा हे घातलेलं आहे ते बैलांना घालतात आणि घुंगरं सुद्धा आहेत बैलांना आणि सोन्या नाव आहे का? हा बैल अगदी लाडाने त्यांनी सोन्या नाव ठेवले बघा. खूप छान आहे आणि नजर काढा बैलांची. ठीक आहे चला. मी बघितली आहे जी ही पहिली जोडी आहे आणि हे आहे ह्या बैलाचं नाव काय आहे? सरजा. सरजा आणि या बैलाचं सोन्या नाव आहे. तर तुमचं नाव सांगा. जितेंद्र नानासोबत. जितेंद्र नानासुरोमन यांची बैल जोडी आहे ही आणि अतिशय छान आहे. खूप सुंदर आणि बैलांना आमच्याकडून खूप शुभेच्छा आज बेंदुराच्या आणि खूप त्यांना आज सेलिब्रेशन करा, छान एन्जॉय करा आणि तुम्ही त्याच्यासोबत जल्लोषामध्ये राहा. ठीक आहे. आपण आता दुसरी बैलजोडी बघायला जाणार आहोत. ते म्हणजे इथे छोटं वासरू आहे. एक मिनिट छोटंसं वासरू दिसतंय तुम्हाला इथे. शंभू. शंभू नाव आहे आणि किती महिन्याचा आहे? 1 वर्षाचं झालेलं आहे बघा. किती किलते आणि त्याला पण सजवलंय त्यांनी बघा. नाव काढलं दाखव जरा. नाव काढलं बघा इथे त्यांनी शंभू म्हणून. तिथे वरती काय ओम शंभू का? ओम शंभू. छान आहे. आता हे बघा हे पण छोटंसं वासरू आहे. गाईचं आहे बघा इकडे छोटे छोटे खूप भीती वाटते मला कारण फटाके फुटल्यानंतर सुद्धा हे होतं. काय नाव आहे? रामा. आणि तुमचं नाव काय आहे? कोणाकडून आहे ते? आवाज नाही. सार्थक पवार यांचे आहे हे वाण. खूप छान खूप क्यूट. आणि आता आपण इथे आलो आहोत. तुमचं नाव सांगा. धर्माजी भिलारे. तर त्यांची बैल जोडी आहे. एक बैल आहे का हा? तर यांना पण बघा मी लहानपणापासून बघते हे पण कलर वगैरे करतात आणि मयूर नाव टाकलंय ना. तर मयूर नाव आहे यांचं बैल जोडीचं. खूप सुंदर आहे आणि त्यांनी तिथे पण लावले ते तुला लावले. दशरथ जाधव यांची बैल जोडी फेमस आहे फार आणि वगैरे लावले, तुरे लावले आणि छान डेकोरेशन केलेलं आहे. आणि बैलांची नावं काय? बैलांची नावं सब्जा नाव आहे बैलाचं. वा तुरा. बैलांची नावं सब्जा आणि तुरा. अशी वेगवेगळी नावं फक्त चांदकमध्ये बघायला मिळते ना. खूप छान आहे आणि ऑल दी बेस्ट आणि ही बैलजोडी आहे. बापरे ह्या बैलाची शिंगा एवढी टोकदार आहे ना. मला तर भीती वाटते बाबा बैलाची शिंगा. तुमचं नाव सांगा. धमाल करतोय आज. बैल आहे आणि तो म्हणजे हा छोटूसा आहे. नाव असं विचित्र आहे, वेगळं आहे. म्हणजे मला बर्नर नाव आहे. मला पहिलं म्हटलं बर्गर असेल. बर्नर नाव आहे. बर्नर. त्याचं नाव आहे बर्नर. आणि याचं नाव काय? नाव काय? नाव व्हिडिओ चालू आहे. व्हिडिओ सगळे येणार तुम्ही. हा नंतर बघा. हा चालेल चालेल. खूप छान खूप छान. खरं सोनं पेरणारा तो शेतकरी आणि त्याचा मित्र बैल, ह्या दोघांनाही बेंदुराच्या खूप खूप शुभेच्छा.
तर बैलपोळा म्हणजेच बेंदूर, आमच्या गावाकडे बेंदूर असं म्हणतात. तर माझा हा छोटासा प्रयत्न जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. कारण आपले मराठी सण, आपल्या गावाकडचे सण जास्तीत जास्त शेअर झाले पाहिजेत. कारण आता होऊ द्यात ना व्हायरल. कसं तुम्हाला तर माहिती आहे, कसं थाटात. चला तर मग पुन्हा भेटूयात लवकरच. तोपर्यंत बाय.